तर मित्रांनो सर्वांना गुड आफ्टरनून। आज आम्ही चाललाव गावाक आणि गावाक चाललाव आज आम्ही एस टी। तर नॅन्सी कॉलनी बोरिवलीवरनं आमची एस टी ॲक्च्युली जादा गाडीच भेटली, जादा गाडी म्हणजे अशी रेग्युलर एस टी नाही मिळाली। तर मग ती हा कणकवलीची म्हणजे आमका उतरूचा तराळ्याक, आता पुढे जाऊन वैभवडीवरून डायरेक्ट घराकडे। तर चला आज 25 तारीख आणि परवा 27 जेव्हा गणेश उत्सव सुरू होणार। तर भेटूया प्रवासामध्ये, बघूया प्रवास कसं होता। आणि कारण का एस टी म्हटलं की थोडंसं मला भीती वाटतं, कारण का आमच्या त्या आता जादा एस टी असल्यामुळे आतमध्ये कशा प्रकारची कंडिशन ते पण आमका काय माहीत नाही, आणि त्यात सीट पाटी आहे। बघूया चला, आणि पाऊस पण आहे, तर होप सो आमचा प्रवास चांगला होईल आणि नक्कीच होईल। तर मित्रांनो चला आता आम्ही चाललो नॅन्सी कॉलनी आणि आम्ही रिक्षा पकडला जोगेश्वरीवरून आणि डायरेक्टली बोरिवली नॅन्सी कॉलनी। चला पप्पा बघा शेवटी आपण आलो इथे गाड्या बऱ्याच लागल्या ते बघा। मित्रांनो बघा हे आता गाडीला लागली होत, तर जरा बघते माझी गाडी आता खाली लागली आहे ती विचारपूस करताकडे या। मित्रांनो ही बघा ही निघाली बोरिवली राजापूर आकडे, हा बोरिवली आचरा ॲक्च्युली हो रेग्युलर गाडी होत। बोरिवली देवगड चालली बोरिवली राजापूर, मस्त गाडी होतं मित्रांनो। हे बघा ही आमची शेवटी एस टी भेटली 1732 चांगली आहे, पण एस टी बऱ्यापैकी चांगली आहे। तर मित्रांनो आता आहे बघा शेवटी आमची सीट मिळाल्याकडे है ना, सीट भेटली। कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। चला बघा तरी आता एस टी बरी आहे, चांगली यावेळी। तर मित्रांनो आता ॲक्च्युली गाडी हा 5:30ची सुटणार, अजून जागेवर उभी आता बघा कधी सुटता ती, थांबा। ही गेली बोरिवली साखरपा, ॲक्च्युली हय लागली होत नाकोटा हय गाडी बघतो रेग्युलर गाडी होत आणि जादा गाडी हकड लागली होत, काय म्हणतात आमची गाडी फलकावर लागता काय बघूया। चला आमची गाडी ऑलमोस्ट भरली बघा, असा सगळ्यांना कळला ना गाडी हे लागली, त्यांनी ऑलरेडी हकडे येईल। बोरिवली कणकवली 1732 2657 मस्त गाडी, पण गाडी छान भेटली यावेळी। बोरिवली गुहागर ही पण बोरिवली कणकवलीचा, पण ही 1747 म्हणजे 5:47 5:45 आहे। अरे गाडी बरं दिल्या नाही, चांगली गाडी होती। मागच्या आमची गाडीला भयंकर होती हे बघा, त्याची काय माहिती। मित्रांनो बघा लालपरी दुसरी त्याची आई मंडणगड। चला फायनली आमची गाडी निघाली आता। चला आता आमची गाडी शूट निघाली फायनली। बऱ्याच ठिकाणी आता एस टी पण लागले आहेत, बाहेरच्या साईडला पण डेपोच्या वगैरे।
या पण ठिकाणी कांदिवली पण गाडी माप लागले ते बघा. सगळे गाव केले सगळे खाली झाली. आता पोचला गोरेगावात आणि ॲक्च्युली काय ट्रॅफिक जबरदस्त आहे त्यामुळे ऑलमोस्ट पाऊण तास होऊन गेलो आणि आम्ही अजून बोरलेवरनं हकडे गेला गोरेगावला. पुढे येता समजत किती वेळ लागतो तो ऑलरेडी सोमवार आहे ना त्यामुळे ट्रॅफिक बनलं आहे भयंकर. सपना आहे बघ त्याच्या मागे आहे बघ. हवं तू दिसली बाहेर उभी आहे हे बघ इकडे बघ ती बघ बेबो ती बघ दिसली हाय कर ती बघ समोर बेबो ते इथे. या महालक्ष्मी सोलापूर आत्ताचे वाजले 8 आणि आता आम्ही पोहोचलो चेंबूरला. एका ट्रॅफिक आहे आणि स्पेशली ह्या रस्त्यात जे घातला ना सांताक्रूजवरनं लेफ्ट जो मारला कुर्ल्याला याला भयंकर ट्रॅफिक आहे. ऑलमोस्ट 2 तास गेले बोरिवलीवरनं चेंबूरला येऊ. मित्रांनो ॲक्च्युली मुंबईतनं बाहेर पडेपर्यंत ना लय तकलीफ आहे कारण का आता त्यामुळे जास्त जे ट्रॅफिक मिळतं ना तर बोर्डीवरनं बाहेर येतो आमचा लय वेळ लागला. 8:30 झाले आणि अजून आता जस्ट वाशीच्या आम्ही पुढे आहोत. आता आपण पोचलो आहोत पनवेलला. पनवेलचा एस टी स्टँड आहे ना गेला. आता वाजले ऑलमोस्ट 9:30. आता इकडे पोचलो. बंद पडली.
चला मित्रांनो, आता आमचा हाय झाला जेवून. या होता आमच्या हॉटेलाकडे. नशीब भेटला आमका हॉटेल. आम्ही काय उतरलो नाही, हयच खाला होता एस टीमध्ये बसूनच दोघांनी पण. कारण का ते उतरून काही ऑर्डर देणार तेवढा वेळ पण नव्हतो. तर चला आता एस टी निघाली. बाय. तर मित्रांनो, तर आमची गाडी थांबली ह्याकडे हातखांब्यात. ॲक्च्युली ड्रायव्हर एकटोचा, त्याला लागली डुलकी. त्यांना गाडी थांबवला ना तासभर. तर मित्रांनो, तर आता शेवटी बस आमची निघाली एस टी. तासभर आराम केलं ड्रायव्हरानं. आता निघालो. 6ला थांबलेली, 7ला निघाले. पुढे ही अवस्था बघा रस्ते. एस टी डेपो होता बघा.
म्हणजे सकाळी राजा रोड येतो. कुठे आहे कुठे यायचं आहे कोणाकडे. तर चला मित्रांनो आता 6 सीटर पकडल्या का ना बघा. 6 सीटर मिळाली आकडनं डायरेक्ट वैभववाडी 6 सीटरमधनं पाठी बसले सामान सगळ्याकडे. चला मित्रांनो आता आम्ही शेवटी वैभवडीतनं रिक्षा पकडला डायरेक्ट सांगोवाडी. आमची नदी नॉर्मल का खाली तेव्हा अण्णा बाबा तेव्हा तकडे चला मामाईचं आईली. तर मित्रांनो आता मी येलो शेवटी फायनली घराकडे. तर ह्यो होतो आमचा प्रवास बोरिवलीपासून जोगेश्वरीपासून. नमस्कार नमस्कार हे सगळे चाललेत हरतालिके. वय चला चला चला. तर तुम्ही आता प्रवास बघितला कसो जोगेश्वरीपासून तो बोरिवलीवरनं डायरेक्ट एस टीचा प्रवास सकडे सांगोवाडीपर्यंत. तर तुम्ही पण व्हिडिओ बघितला असाल तर नक्की कमेंट करा तुमका ती व्हिडिओ कशी वाटली, निसर्ग कसं वाटलो आणि जी एस टी होती यावेळी म्हणजे जे नवीन न्यू व्हर्जन आहे लालपरी एक नंबर. खूपच छान अशा त्रास काय झालो नाही आणि रस्तो पण चांगलं बऱ्यापैकी आणि असं कंडिशन चांगली रस्त्याची अगदी अशी वाईट अशी नाही. काही ठिकाणी मध्ये मध्ये थोडासा त्रास हा पण बऱ्यापैकी हां. तर चला तर तुम्ही जर लाईक केला नसाल सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि जर काही तुम्हाला वाटलं तर नक्की कमेंट देखील करा. सो तुमचं असंच प्रेम राहू दे. तुम्ही खुश राहा आनंदी राहा. तोपर्यंत बाय. मी भेटूया आता पुढच्या जे आता काही व्हिडिओ येतील म्हणा हरतालिकेच्या व्हिडिओ येतील गणपतीच्या अजून व्हिडिओ येतील बऱ्याच. सो तोपर्यंत बाय खुश राहा बाय.